जय प्रभू येशू. आलेल्या सर्व येशू भक्तांचं प्रभू येशूच्या नावामध्ये विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रभू येशू या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांनी त्यांचं काम करायला सुरुवात केलेली आहे. तर आपण जोरात प्रभू येशूसाठी जोरात टाळ्या वाजवूया. प्रियानो, See how the devil is attacking her and सैतान troubling her. कसा तिच्यावर हल्ला करतोय बघा आणि त्रास किती देतोय तिला. But see the name of Jesus. पण येशूंचं नावही In पहा. the name of Jesus. Leave. In the name of Jesus. Leave. And never come into her. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Body, soul, and spirit. Leave. Leave you devil in Jesus name. तर प्रभू येशू इथं आलेले आहेत. परत एकदा आपण प्रभू येशूसाठी जोरात टाळ्या वाजवूया. तर प्रियानो, भीती आणि She विश्वास will stand up. She will go. Don't worry. Let her stand, let her walk. उसको खड़ा रहने दो, उसको चलने दो, आप खाली हेल्प कीजिए. Come on, start. Fast. ओके. प्रियानो, भीती आणि विश्वास हे परस्पर विरोधी शब्द आहे. जिथं भीती आहे In the name of Jesus. तिथं विश्वास नाही आणि जिथं विश्वास आहे Make her to surrender. Leave. In the name of Jesus. Never come into her. सोड येशूंच्या Thank you, नावामध्ये. Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Leave. In Jesus' name. Make her to surrender. Fast. Okay, we will start. Yes. We'll start with the word straight. बिशप पीटरजी आणि पास्टर जयश्री साठी आपण जोरात टाळ्या वाजवूया. Amen. Praise the Lord. देवाला धन्यवाद. God is a good God. देव चांगला देव आहे. Whatever expectation you have tonight, आज ज्या काही आशा तुमच्या असतील, God will fulfill all your expectations. देव तुमच्या सर्व आशा पूर्ण करेल. Because God loves each one of you. कारण देवाचं तुम्हा प्रत्येकावर प्रेम आहे. So open your heart, तर आपलं हृदय उघडा, open your mind. आपलं मन उघडा Let God take over, आणि देवाला ताबा घेऊ द्या. and then your life will be made. म्हणजे तुमचं जीवन घडेल. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Revelation chapter 3, verse 8. प्रगटीकरणाचा 3रा अध्याय आणि त्यातलं 8वं वचन आपण यावेळेला सगळ्यांनी काढूया. Kindly open your Bibles to Revelation chapter 3, verse 8. सगळ्यांनी आपलं बायबल उघडा. प्रगटीकरणाचा 3रा अध्याय आणि त्यातलं 8वं वचन. आतमध्ये बाहेर नवीन जमिनीवर सगळ्यांना निवेदन आहे, खाली बसून घ्या. बायबल उघडा, काढा प्रगटीकरण 3 आणि त्यातलं 8वं वचन. And before we start with this word, आणि हे वचन सुरू करण्या अगोदर I would like to remind you all, मला तुम्हाला सर्वांना आठवण करून द्यायला आवडेल. once a year we have a special collection वर्ष- for God's work. वर्षातून एकदा देवाच्या कार्यासाठी सेवेसाठी आपण एक दान गोळा करत असतो. And especially because we have our church anniversary this month, that is on 28th. आणि खास करून हे दान आपण आपल्या चर्चच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी करत असतो. तर यावर्षी सुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे या महिन्यात आपल्या चर्चचा वाढदिवस आहे, 26वा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने आपण हे दान गोळा करणार आहोत. Praise God. ऋतूतील उत्तम बीज या दानाचं नाव आहे. It's called Seed of the Season and it falls on 25th. 25 तारखेला स्तुती आराधना असणार आहे. And we are going to celebrate on 3 days, that is 27, 28 and 29. आणि 27, 28, 29 जो शनिवार रविवार सोमवार आहे, या सप्टेंबर महिन्याचा शेवटचा शनिवार रविवार सोमवार जो आहे, त्या 3 दिवसांमध्ये चर्चमध्ये आपण आपला चर्चचा वाढदिवस साजरा करणार आहोत. तर तुम्ही सगळ्यांनी जरूर या आणि ते दानही गोळा करणार आहोत. Write your prayer request, तर पाकिटांमध्ये प्रथम आपली प्रार्थनेची विनंती टाका. whatever God puts in your heart. देव तुमच्या So- हृदयामध्ये
जे काही टाकेल ते पेरा and God will bless you आणि abundantly. देव तुम्हाला भरपूर आशीर्वाद देईल. Because I'm going to pray on all these 3 days. कारण या तिन्ही दिवसांमध्ये मी त्या आलेल्या सगळ्यावर प्रार्थना करणार आहे And you will have great testimony in आणि your life. नक्की महान अशा साक्षी तुमच्या जीवनात घडतील. Praise God. देवाला धन्यवाद. Revelation chapter 3 verse 8. आता सर्वांनी काढा प्रगटीकरण 3:8. व्हॉलेंटियर्सना पण निवेदन आहे, जास्त न हलता आपापल्या जागी उभे राहा. प्रगटीकरण 3:8. I have set before you an open door and no one can shut it. प्रगटीकरण 3 अध्याय 8 वचन. तुझी कामे मला ठाऊक आहेत. पहा मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवलेले आहे आणि ते कोणाच्यानेही बंद करवत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. God is saying, परमेश्वर बोलत आहे I have set an open door before you की मी तुझ्या समोर एक उघडं दार ठेवलंय and no one can shut it. आणि कुणालाही ते दार बंद करता येणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. When God opens the door, जेव्हा परमेश्वर दार उघडतो He sets a red carpet for you त्याला परमेश्वर तुमच्यासाठी लाल रंगाचं तिथे कार्पेट टाकतो and He makes you to walk into that open door. आणि त्या उघडलेल्या दारामध्ये देव तुम्हाला चालायला लावतो. Praise God. देवाला So धन्यवाद. don't worry. म्हणून काळजी करू नका. Things are going to change in your life गोष्टी तुमच्या जीवनामध्ये बदलणार आहेत and change for the better. आणि चांगल्याकडे बदलणार आहेत. Open doors उघडलेलं दार does not mean there is no work, आणि उघडलेलं दार म्हणजे काम नाही असं नव्हे, but they do mean God is working with you. पण त्याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या सोबत काम करत आहे. And if your road is rough, आणि जर तुमचा रस्ता अवघड असेल, ask खडबडीत God असेल, to go ahead and make it smooth for you. तर देवाला पुढे जाऊन तो रस्ता, तो खडबडीत रस्ता तुम्ही मऊ सपाट करायला सांगा. Praise God. देवाला धन्यवाद. My God does not just speak the blessings, आणि माझा देव केवळ आशीर्वाद बोलतो एवढंच नाही, He builds the bridge for it. तर माझा देव त्या आशीर्वादांसाठी पूल बांधतो. Praise God. देवाला धन्यवाद. Because people speak, कारण लोक बोलतात, but my God builds a bridge for you to पण walk. माझा देव एक पूल बांधतो की ज्या पुलावरून तुम्ही चालून येऊ शकाल. Praise God. देवाला धन्यवाद. Where there is no road, आणि जिथे रस्ता नाहीये God makes one for you. तिथे परमेश्वर तुमच्यासाठी एक रस्ता तयार करतो. He can open a way where there is no way. आणि जिथे रस्ताच नाही तिथे देव तुमच्यासाठी रस्ता उघडू शकतो. Praise God. देवाला धन्यवाद. He opens an opportunity that cannot be blocked by आणि एक man. संधीचं दार देव तुमच्यासाठी असं उघडेल की जे दार मनुष्य बंद करू शकणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, we are living in a world of locked doors. आणि सध्या आपण अशा जगात जगत आहोत की जिथे दारं सगळी बंद आहेत. Doors of education are locked. शिक्षणाचं दार बंद झालेलं आहे Doors of employment, आणि रोजगारीचं दार बंद आहे. doors of opportunity, संधींचं दार बंद आहे. doors of destiny. आयुष्याच्या ठरलेल्या दिशांचं दार बंद आहे. And when doors are shut too long, आणि अशी ही सगळी दारं फार वेळ जर बंद असतील frustration begins to rise. तर माणसाच्या आयुष्यामध्ये वैताग यायला लागतो त्याला. And it rises like a storm. आणि तो वैताग मग एखाद्या वादळासारखा त्या माणसाच्या जीवनात येतो. Today, if you look around you, आज जर तुम्ही तुमच्या अवतीभोवती पाहिलं, what do you see? काय पाहायला मिळतं? Frustration everywhere. काय पाहायला मिळतं बेटा? लोकांचे चेहरे पाहिल्यानंतर लगेच कळतं की हा माणूस कंटाळलाय, हा वैतागलाय. What you saw in Nepal आणि नेपाळमध्ये आता काय घडलं तुम्ही पाहिलं? recently, आता नेपाळमध्ये काय घडलं तुम्ही बातम्या पाहिल्या, बातम्या वाचल्या? it's an eye opener. सगळ्यांसाठी ती एक डोळे उघडणूक आहे जे नेपाळमध्ये झालंय. A whole Gen Z movement. संपूर्ण जेनझी जी काही चळवळ झाली जेनझीनी केलेली, They rose up ते सगळे उठले and pulled down the government. आणि त्यांनी संपूर्ण सरकार खाली पाडलं. जेनझी ही एक पिढी आहे, सध्याची पिढी. त्या पिढीनं या तरुण मुला मुलींनी मिळून संपूर्ण नेपाळचं सरकार खाली पाडलं. Why? का? Because they were tired of locked doors, कारण ते दमले होते, ते कंटाळले होते, बंद दारांना ते थकले होते. tired of waiting, ती जवान मुलं मुली वाट पाहत 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 दमली, tired of being ignored, कंटाळली की आमच्याकडे कुणाचं लक्ष नाहीये. because they are qualified, कारण शिक्षित मुलं मुली आहेत, but there is no job. पण नोकऱ्याच नाही, संधीच नाही. They have studied, अभ्यास तर केला, but no future. डिग्र्या घेतल्या, पण भविष्य नाही. They dream, स्वप्न पाहिली, but there is no open path for them. पण उघडलेला रस्ताच नाही. And so when doors stay shut, अशा रीतीनं जेव्हा दार बंद होतं anger grows. तेव्हा राग वाढतो बेटा, माणसांमध्ये राग. When destiny is delayed, आणि आयुष्याच्या दिशा जेव्हा अशा उशीर लावतात, frustration boils over. की जेव्हा आता नोकऱ्या मिळायला हव्या आहेत पण नोकऱ्या मिळत नाहीयेत, अशा वेळेला मग माणसांमध्ये इतका वैताग येतो की ज्याला सुमार नाही. It's not just in Nepal, आणि फक्त नेपाळ या देशात हे चाललंय असं नाही, it's all over the world. संपूर्ण जगात हे चाललंय. माइंड यू,
Because the influential कारण की जे वशिला असलेले लोक आहेत, and the red collar prosper while the ordinary people struggle. हे असे वशिला असलेले समृद्धीला येतात आणि साधारण माणसं संघर्षात जातात. The connected ones get the jobs आणि ज्यांचे संपर्क आहेत, ज्यांच्या ओळखी पाळखी आहेत, त्यांना नोकऱ्या मिळतात while the rest are left behind. आणि बाकीचे सगळे मागेच राहून जातात कारण त्यांच्या ओळखी नाहीत, ते प्रसिद्ध नाहीत. The youth work hard. आणि तरुण मुलं मुली मेहनत तर खूप करतात, They pass their exams. अभ्यास खूप करतात, परीक्षांमध्ये पास होतात, They get their degrees. त्यांना डिग्री मिळते. Yet तरी they still stand outside closed doors. बंद झालेल्या दारांच्या पुढेच ही तरुण मुलं मुली उभी असतात. And what is the result? आणि त्याचा परिणाम काय होतो? Disappointment, त्याचा परिणाम असा काहीतरी होतो की ते निराश होतात, depression, त्यांना नैराश्य येतं, broken families, त्यांचे परिवार तुटतात. tired generations. दमून गेलेली पिढी आहे ही. दिस जनरेशन इज ऑल टुगेदर टायर्ड. ही थकलेली पिढी आहे. This is not just the Gen Z alone, आणि फक्त जनरेशन जेनझी साठीच हे आहे असं नाही. but even the fathers and mothers are frustrated today आज मुला मुलींचे आई बाप सुद्धा वैतागलेत बेटा. because a locked door is not just a barrier, कारण बंद झालेलं दार फक्त एक अडचण आहे असं नाही, it becomes a burden. एक ओझं बनतं ना ते बेटा. ते आई बाप सुद्धा कंटाळतात. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 45 verse 2, यशया 45 त्यातलं दुसरं वचन, look at the promise of God देवाने दिलेल्या वचनाकडे पहा. in the midst of frustration. या सगळ्या वैतागवाडीमध्ये God says, देव बोललाय, I will go before you. मी तुझ्या समोर जाईन I will make the rough path smooth for you. आणि मी तुझ्यासाठी खडबडीत रस्ता मऊ सपाट करीन. God says, I will go first. देव म्हणतो मी पहिला जाईन I will knock down the walls before you. आणि तुझ्या समोर असलेल्या भिंती मी पाडून टाकीन. I will break the barriers before you. तुझ्या समोर असलेली बंधनं आणि अडचणी मी पाडून टाकीन I will smoothen the paths for you. आणि तुझ्यासाठी मी मार्ग सपाट करीन. And then I will call you to follow me आणि त्यानंतर मी तुला हाक मारीन की माझ्या मागे चाल, so that you don't walk alone, अशासाठी की तू एकट्यानं चालू नये, but I will walk with you. तर मी तुझ्या सोबत चालीन. I will prepare the way for you. मी तुझ्यासाठी मार्ग तयार करीन. Praise God. देवाला धन्यवाद. In the midst of frustration, there is hope in God. सगळ्या वैतागवाडीमध्ये देवात मात्र आशा आहे. So trust in God. तर देवावर विश्वास ठेवा बेटा. Lean on God. देवाचा आधार घेऊन जगा. Burning things and all will not help you. जाळपोळ करून मारामारी करून खरं म्हटलं तर मदत मिळणार नाही. Trust in God. देवावर विश्वास ठेवा. Seek His face. देवाचं मुख शोधा. And God will change everything. देव तुमच्यासाठी सगळं काही बदलेल. Yes, there are many hindrances. आणि अर्थातच अनेक अडचणी आहेत, There are many blocks अनेक अडथळे आहेत that are raised by the devil also. आणि सैतानाने सुद्धा त्या अडचणी किंवा अडथळे उभे केलेत. And for that, त्यासाठी you need God. तुम्हाला देवाची गरज आहे. तुम्हाला देवाची गरज आहे बेटा. देवाची गरज आहे. Bible says बायबल म्हणतं in 1 Thessalonians 2:18, 1 थेसलोनी 2 अध्याय 18 वचन, we wanted to come to you, but Satan stopped us. आम्हाला तुमच्याकडे यायचं होतं पण सैतानाने आम्हाला थांबवलं. That means the devil can stop. याचा अर्थ सैतान थांबवू शकतो. The devil can close your doors, याचा अर्थ सैतान तुमची दारं बंद करू शकतो. the doors of opportunity. संधीचं दार The enemy can delay, शत्रू उशीर लावू शकतो. but पण he cannot defeat you if you have God with you. जर देव तुमच्या सोबत असेल तर तो शत्रू तुम्हाला पराजयही नाही करू शकणार. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. Amen. आमेन. Because block does not mean broken. का अडचणी आणि अडथळे म्हणजे तुटला असं नव्हे. Just reroute it. परत तुम्ही त्याला नवीन मार्ग द्या. Amen. Amen. Because God's purpose does not cancel what the enemy interrupts. कारण की देवाचे संकल्प शाबूत असतात. शत्रूने येऊन जरी काही अडचण निर्माण केली तरी देवाचे संकल्प कायमचे आहेत. His purpose will stand for your life. देवाचा संकल्प तुझ्या जीवनासाठीचा उभाच राहील. Bible says बायबल म्हणतं in Romans 8 verse 18, रोम करा 8 अध्याय 18 वचन, the present sufferings are not worth comparing with the future glory God can give you. सध्याचे त्रास काहीच नाही आहेत. भवितव्यामध्ये जे गौरव देव आपल्याला देऊ करणार आहे त्यासमोर सध्याचे त्रास काहीच नाही आहेत. Yes, this is God's promise. आणि हे देवाने दिलेलं अभिवचन आहे. Pain now is small next to the joy that is coming your way very soon. आताच्या वेदना फार लहान आणि छोट्या आहेत. जो आनंद तुमच्या पुढे येणार आहे त्या आनंदासमोर या वेदना काहीच नाहीये. Praise God. देवाला So धन्यवाद. hold on. म्हणून धरून राहा. Don't give up. देवाला धरून राहा. हार मानू नका. This pain या वेदना, is just a comma in your life. या वेदना किंवा हे जे काही त्रास तुम्हा लोकांना होत आहेत तुमच्या आयुष्यामध्ये तो केवळ एक अल्पविराम आहे. It's not a full stop. तो काही संपूर्ण विराम नाहीये. Glory is the next sentence of it. गौरव तुमच्यासाठी असलेलं पुढचं
स्थान आहे. Praise God. देवाला धन्यवाद. So hang on. तर धरून राहा, Glory is on the way. कारण गौरव वैभव रस्त्यावर आहे. God is going to do something beautiful for you. देव तुमच्यासाठी काहीतरी सुंदर करणार आहे. Praise God. देवाला So धन्यवाद. don't give up. मग हार मानू नका. I know many of you are standing next to closed doors. मला माहितीये तुमच्यातले अनेक जण बंद झालेल्या दाराच्या शेजारी उभे आहेत. You are standing before closed doors. बंद झालेल्या दारासमोर तुमच्यातले अनेक जण उभे आहेत. And closed doors are an insult. आणि isn't it? बंद झालेलं दार म्हणजे तोंडावरचा अपमान असतो बेटा, Say, है ना? just imagine कल्पना करा, you ring the bell तुम्ही बेल वाजवता. and the person inside looks through the keyhole, समजा एखाद्या घराची बेल तुम्ही वाजवली आणि आतमध्ये घरात जो माणूस आहे तो त्या की होल मधून बघतो, but he refuses to open. पण दार उघडायला नकार देतो. That's not just waiting, त्याला फक्त वाट पाहणं म्हणत नाहीत, that's rejection. त्याला नाकारणं आणि अपमान म्हणतात. की त्याला दिसतंय कोण आलाय तरी तो दार उघडत नाहीये. इन्सल्ट आहे, तो अपमान आहे आणि ते नाकारणं आहे. And that's what many are facing today. आणि अशाच काहीतरी गोष्टीला तुमच्यातले बरेच जण आज तोंड देत आहेत. You studied hard, but there is no job. आणि नोकऱ्या मिळत नाहीयेत. अशा या जगामध्ये तुम्ही अभ्यास तर खूप केला, You tried for business, but there are no clients. तुम्ही स्वतःचा काहीतरी बिझनेस आणि व्यवसाय घालायचा प्रयत्न केला, पण गिराईक नाही, क्लायंट नाही. You are religious, but things are not moving. तुम्ही धार्मिक आहात, पण गोष्टी घडत नाहीत. And that's why म्हणून you need God on your side. तुम्हाला देव तुमच्या बाजूनं गरजेचा आहे. You need God on your side. तुम्हाला देव तुमच्या बाजूनं गरजेचा आहे बेटा. Long ago, फार पूर्वी there was a young man whose name was Joseph. एक तरुण मुलगा होता ज्याचं नाव होतं योसेफ. He was his father's favorite. आणि तो त्याच्या वडिलांचा लाडका होता. His dad gave him a beautiful coat with many colors. त्याच्या वडिलांनी त्याला रंगीत असा विविध रंगांचा एक सुंदर झगा दिला. Joseph had big dreams, आणि योसेफाची स्वप्न मोठी होती. and in his dream, त्याच्या स्वप्नात he saw himself becoming a ruler. त्याने स्वतःला अधिकारी झालेलं पाहिलं. And he also saw that his brothers were bowing down before him. आणि त्याने पाहिलं की त्याची भावंड त्याला झुकतायत, नमन करतायत. But instead of cheering him, पण आपल्या या योसेफ नावाच्या भावाला त्या भावंडांनी अजून प्रोत्साहन द्यायच्याऐवजी his brothers got jealous of him. त्याची भावंड त्याच्या जळायला लागली. And so one day they saw him coming, मग एके दिवशी त्याच्या भावंडांनी योसेफाला येताना पाहिलं and they said, आणि ते म्हणाले, "Here comes the बघा dreamer." हा स्वप्नाळू आला. And so they grabbed him आणि त्याला धरलं and they ripped off Joseph's robe आणि योसेफाचा झगा त्यांनी फाडला and they threw him into a deep pit. आणि त्याला एका मोठ्या खड्ड्यात फेकून दिलं. They planned to kill him, योजना केली त्याला मारायची, but पण God closed that door. देवाने ते दार बंद केलं. And instead of killing him, आणि त्याला मारायच्या ऐवजी they sold him to the traders who were going to Egypt. त्याला विकून टाकला. त्याच्या सख्या भावांनी त्याला व्यापारी लोकांच्या हाती विकला. And Joseph begged for help, आणि योसेफाने अर्थातच मदतीसाठी भीक मागितली, but the brothers did not care. पण त्याच्या सख्या भावंडांना काहीही त्याची पडलेली नव्हती. They shut the door of an opportunity on Joseph's त्यांनी face. दार बंद केलं ना, योसेफाच्या तोंडावर जणू संधीचं दार त्यांनी बंद केलं. See, man can close the door of the family, बघा, तुम्ही नीट ऐका माझं. मनुष्य परिवाराचं दार तुझ्या तोंडावर बंद करू but शकतो, God can open the door of your destiny. पण देव तुझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेचं दार तुझ्यासाठी उघडेल. भले मनुष्याने माणसांनी तुझ्या फॅमिलीचं दार तुझ्यासाठी बंद केलं असेल, पण देव आयुष्याच्या ठरलेल्या दिशेचं दार उघडेल. Praise God. देवाला धन्यवाद. And in Egypt, आणि मिसर देशात Joseph worked as a slave योसेफ एक गुलाम म्हणून काम in करायचा. a rich man's house एका धनवान माणसाच्या घरात, whose name was Potiphar. ज्याचं नाव होतं पोटिफर. He worked hard. मेहनत करायचा, He was very honest. प्रामाणिक, इमानदार. And Potiphar trusted him with everything. आणि पोटिफराने पण त्याच्यावर विश्वास ठेवला संपूर्ण, की योसेफ फार विश्वासू आहे. But then trouble came. पण मग अचानक त्रास आला. Potiphar's wife lied about him. आणि पोटिफराची जी बायको होती ती खोटं बोलली योसेफाविषयीनं. She said Joseph had done something wrong, आणि ती म्हणाली की योसेफाने फार चुकीचं काम केलंय, माझ्यावर चुकीची नजर ठेवली. though he didn't. आणि जरी योसेफाने ते केलेलं नव्हतं आपल्या मालकिणीशी, And so Potiphar got very angry पण पोटिफर त्याचा मालक चिडला and threw Joseph in a prison. आणि त्यापायी पोटिफराने योसेफाला तुरुंगात टाकलं. That was the second door that was slammed shut for Joseph. हे दुसरं दार योसेफाच्या तोंडावर बंद झालं. Joseph didn't do anything wrong. योसेफाने काही केलंच नव्हतं ऍक्च्युअली चुकीचं. Maybe in your life also many doors are shut. आणि कदाचित तुझ्याही जीवनात अनेक दारं बंद झालेली But असतील. don't worry. ठीक आहे, काळजी नको करू. Hear the story of Joseph योसेफाची कथा ऐक, and you will have confidence. म्हणजे तुला विश्वास येईल. Confidence in God. देवावरचा विश्वास तुझ्या जागृत होईल.
Now, as Joseph sat in the dark prison, आणि मग योसेफ जसा त्या काळ्या जेलमध्ये तुरुंगामध्ये जाऊन बसला, he could have cried, तो रडू शकला असता he could have quit, आणि तो हार मानू शकला असता, but he didn't. पण त्याने हार मानली नाही, तो रडला नाही. He who has God with him, ज्या माणसाच्या सोबत देव असतो even in jail he will praise, तो तुरुंगामध्ये सुद्धा स्तुती करतो, because he knows कारण त्याला माहित असतं my God is with me. माझा देव माझ्या सोबत या तुरुंगात पण आहे. Wherever I am, God will be with me. जिथे कुठे मी आहे तिथे देव माझ्या सोबत असेल, त्याला माहित असतं. Even in the jail, तुरुंगात सुद्धा Joseph stayed faithful. योसेफ अगदी विश्वासू राहिला. He helped others. बाकीचे कैदी होते त्यांना त्याने मदत केली, Even when the prison door is closed, आणि तुरुंगाचं दार जरी बंद होतं God's plan is still in motion. तरी सुद्धा देवाची योजना मात्र योसेफाच्या जीवनात अजूनही गतीवर होती. In your mess, God's plan is still in motion for तुझी you. जरी बर्बादी झाली असेल तरी देवाची योजना तुझ्यासाठी अजूनही गतीत आहे. Praise God. Amen. In the prison, त्या तुरुंगात Joseph interpreted dream for the prisoners. योसेफाने काही कैद्यांना जी स्वप्न पडली होती त्या स्वप्नांचा अर्थ त्यांना सांगितला. He kept using his gifts for the आणि good of others. तिथं सुद्धा योसेफाने त्याच्या देणग्या इतर लोकांच्या भलाईसाठी वापरल्या. Even in the behind closed doors, he was doing good. बंद झालेल्या दारामागे सुद्धा तो चांगलंच करत गेला. Even in your trouble, do good. तुमच्या त्रासांमध्ये सुद्धा तुम्ही वाईट वागायची, वाईट बोलायची गरज नाही, चांगलं करा. Even in trouble, worship God. त्रासांमध्ये सुद्धा देवाची आराधना करा. Even in trouble, come to church. त्रासांमध्ये सुद्धा चर्चला या. Even in trouble, read the Bible. त्रासांमध्ये पण बायबल वाचा. Even in trouble, pray. त्रासांमध्येही प्रार्थना करा. God will honor you one देव day. तुमचा मान करेल, कधी ना कधी एके दिवशी करेल. And so Joseph was doing good even in prison. तर योसेफ तुरुंगात सुद्धा चांगलं करत राहिला. And one day, आणि एके दिवशी the king of Egypt, मिसर देशाचा जो राजा आहे he had a strange dream. त्या राजाला एक स्वप्न पडलं विचित्र, Nobody could understand it. आणि कुणालाच समजेना की हे स्वप्न काय, या स्वप्नाचा अर्थ काय. And somebody said, तर कोणीतरी त्या राजाला म्हणालं there is a young man in the prison. की महाराज तुरुंगामध्ये एक जवान मुलगा आहे, He knows how to read dreams. त्याला माहितीये स्वप्नांचा अर्थ कसा सांगायचा. That man's name is Joseph. त्या माणसाचं नाव योसेफ आहे महाराज. They brought Joseph out of the prison. तो योसेफाला त्यांनी तुरुंगाच्या बाहेर काढला, महाराजांच्या समोर आणलं, They quickly cleaned him up. आणि पटकन त्याला स्वच्छ वगैरे केलं, साफ केलं, And he stood before the म्हणजे king. आंघोळ वगैरे करून अप टू डेट बनवून हा योसेफ तुरुंगातनं महाराजांच्या समोर महालात आला. And Joseph listened to Pharaoh's dream. आणि मग योसेफाने त्या फारो राजाला पडलेलं स्वप्न ऐकलं And he said, आणि म्हणाला, my God will give you the answer of your dream. माझा देव तुम्हाला महाराज या स्वप्नाचं उत्तर देईल. And he told the meaning of the dream to the king. स्वप्नाचा अर्थ सांगेल, आणि त्याने महाराजांना स्वप्नाचा संपूर्ण अर्थ काय आहे तो सांगितला. And that's what happened exactly. आणि बरोबर योसेफाने जो अर्थ सांगितला होता तदनुरूप ते स्वप्न पूर्ण The झालं. king was so impressed with आणि Joseph. महाराजांवरती योसेफाची फार छाप पडली की हा तरुण मुलगा काय आहे. He saw the spirit of God upon Joseph. देवाचा आत्मा दिसला महाराजांना योसेफावर. And the king said, आणि राजा म्हणाला, from today, महाराज म्हणाले, you आजपासून will be in charge of all Egypt. संपूर्ण मिस्र देशाचा ताबा आणि अधिकार मी तुला देतो. You will be in charge of all Egypt. संपूर्ण इजिप्त म्हणजे मिस्र देशाचा अधिकार मी तुला देत आहे. And just like that, आणि असं बघा एका the चुटकीत prison door which was closed, जे तुरुंगाचं दार बंद होतं, now the palace door swings open for महालाचं दार Joseph. उघडलं योसेफासाठी. From prison to the palace. म्हणजे तुरुंगातनं तो महालातच पोहोचला From direct. the prison door to the palace door. त्या तुरुंगाच्या दारापासून तो महालाच्या दारापर्यंत पोहोचला. From being a slave to the prime minister of Egypt. गुलामापासनं मिस्र देशाचा पंतप्रधान झाला. From the lowest to the highest. अगदी खालच्या थरातनं वरच्या जागेवर आला. That is God's doing, and it असं हे is देवाचं marvelous in कार्य. our eyes. असं हे देवाचं कार्य आणि आपल्या नजरेत ते महान आहे. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. If a door does not open, एखादं दार जर तुझ्यासाठी उघडत नसेल, don't worry. ठीक आहे, काळजी नाही करायची. God will kick it open for देव you. लात मारून ते दार तुझ्यासाठी उघड करेल. देव लात घालून ते दार तुझ्यासाठी उघड करेल. Amen. टेन्शन नाही घ्यायचं. असं डोक्याला हात मारून बसायचं नसतं बेटा. He will open it wide for you. देव तुझ्यासाठी ते दार अगदी आलिशान पद्धतीने उघड करेल.
And years later, आणि अनेक वर्षांनंतर Joseph's brothers came to Egypt योसेफाची ती सख्खी भावंड मिस्र देशात आली, because there was famine in their land. कारण त्यांच्या देशात दुष्काळ पडला होता. And they asked Joseph for food. आणि त्यांनी योसेफाला अन्न मागितलं की आम्हाला अन्न दे, They didn't know आम्हाला अन्नधान्य दे. त्यांना माहिती नव्हतं that Joseph was now a most powerful man in the whole of Egypt. की हा आमचा योसेफ आहे, आमचा भाऊ आहे, की जो मिस्र देशामध्ये इतका सामर्थ्यवान आणि इतका मोठा अधिकारी झालाय. त्यांना माहित नव्हतं. They didn't know he was in charge of the whole of Egypt. त्यांना माहित नव्हतं की संपूर्ण मिस्र देशाचा तो अधिकारी आहे. Joseph saw them आणि योसेफाने मग आपल्या सख्या भावांना येताना पाहिलं and he remembered the pit. आणि त्याला आठवलं की यांनी कसं मला खड्ड्यात फेकलं होतं ना. He remembered the pain. त्याला आठवलं की मला किती वेदना झाल्या ना. He remembered the coat that they pulled it out of him. त्याला आठवलं की माझ्या वडिलांनी मला विविध रंगाचा झगा दिलेला, मी तो घातलेला आणि या माझ्या भावंडांनी तो कसा फाडला. He saw their betrayal. आणि त्याने पाहिलं की माझ्या भावांनी, सख्या भावांनी, रक्ताची नाती सख्खी भावंड, त्यांनी कसा मला दगा दिला. Now he had the power to crush them. आता मात्र त्याच्या हातात सत्ता आली होती आणि तो त्यांचा चुराडा करू शकत होता. But पण Joseph did not take revenge. योसेफाने सूड घेतला नाही. He cried. तो योसेफ रडला. He forgave them. योसेफाने त्यांना क्षमा केली. And he said आणि योसेफ म्हणाला in Genesis 50 verse 20, उत्पत्तीचा 50वा अध्याय 20वा वचन, you meant it for evil, तुम्ही माझं वाईट योजलं, but my God meant it for my पण good. माझ्या देवाने माझं चांगलं केलं. त्यातून सुद्धा माझ्या देवाने माझं चांगलं केलं. A Christian never fights. ख्रिश्चन माणूस कधी भांडत नाही. Never fights. ख्रिश्चन माणूस भांडत नाही, वरच्या आवाजाने खरं तर बोलतही नाही. That's why म्हणून you hear people saying तुम्ही लोक असं म्हणताना ऐकत असाल the Christian people, they are very peaceful की people ख्रिश्चन समाज शांतीपूर्ण समाज आहे. because their God is peaceful, कारण त्यांचा देव शांतीपूर्ण आहे, because their God is love, कारण त्यांचा देव प्रीती आहे, their God is merciful, त्यांचा देव दयाळू आहे. the God we serve, ज्या देवाची आम्ही सेवा करतो He is a loving तो God. प्रेमळ देव आहे. Praise God. हालेलुया, आमेन. Joseph saw the full picture. योसेफाने संपूर्ण चित्र पाहिलं Every closed door led to this moment. की प्रत्येक बंद झालेलं दार माझ्या आयुष्यातलं मला आजच्या या क्षणाकडे घेऊन आलं Yes. की मी अधिकारी आणि माझी भावंड आज माझ्याकडे अन्न मागायला आली. Sometimes कधी कधी people shut doors on you. लोक तुझ्या तोंडावर दार बंद करतात. Sometimes life feels very unfair. कधी कधी जीवन आपल्याला अन्यायी वाटतं की नाही, पण माझ्यावर एवढा अन्याय का. But if you trust God, पण तरी जर तुम्ही देवावर विश्वास ठेवला ना, He will open better doors for देव you. चांगली दारं तुझ्यासाठी उघडेल. आमेन. If हालेलुया. one door closes, God will open another door. एक दार बंद झालं, देव तुझ्यासाठी दुसरं दार उघडेल. My आमेन. God is the God of the pit. माझा देव खड्ड्याचा देव आहे. My God is the God of the prison. माझा देव तुरुंगाचा देव My आहे. God is the God of the palace. माझा देव महालाचा देव आहे. हालेलुया. So आमेन. don't give up in the pit. तर हार नका मानू खड्ड्यात पडल्यानंतर. Your palace is still soon going to open for you. तुझा महाल लवकर तुझ्यासाठी उघडेल. असं खड्ड्यात पडल्यावर हार नका मानू. आमेन. Because one more thing, कारण अजून एक बाब आहे. closed doors will always make you strong. बंद झालेली दारं आपल्याला नेहमी बळकट करतात. It makes you strong. आपण स्ट्रॉंग होतो. आपल्या तोंडावर अशी दारं बंद केल्यानंतर ना आपण खमके होतो, खमके. And open doors show God's glory. उघडलेलं दार देवाचा वैभव दाखवत आहे. So don't cry. रडायचं नाही. Don't cry over the coat they take it. आणि तो झगा त्यांनी नेला त्यावर रडायचं नाही. Don't cry because they took your coat. त्यांनी तुमचा झगा नेला त्याच्यावर रडत नाही बसायचं. God will give you a crown. देव तुला मुकुट देईल. त्यांनी माझं हे नेलं, त्यांनी माझं ते नेलं, त्यांनी माझा अपमान केला, ते माझ्याशी नीटच बोलले नाहीत. Don't give up in the pit. Don't give up in the prison. खड्ड्यात हार नाही मानायची, तुरुंगात हार नाही मानायची, Because God still sees you. कारण देव तरी तुझ्याकडे बघून आहे. Keep using your gifts. तुझी दानं, तुझ्या देणग्या वापरत राहा. Even when it feels useless. आणि जरी तुला असं वाटलं की हे सगळं निरुपयोगी आहे, तरी पण तुझे टॅलेंट वापर ना. Forgive people who have closed doors on you. आणि ज्या लोकांनी तुझ्यावर दार बंद केलंय त्या लोकांना क्षमा कर. Wait for God's time. आणि देवाच्या वेळेची वाट पहा. He will open the right door at the right time. देव योग्य वेळेला योग्य दार उघडेल. आमेन. Praise God. हालेलुया. A closed door means you need to ask God to open it. बंद झालेलं दार म्हणजे कसं, आपल्याला देवाला विचारावं लागतं की देवाप्पा हे दार उघड ना. Don't panic. असा गोंधळ नाही करून घ्यायचा. Just pray. घाबरायचं पण नाही, प्रार्थना करायची. Because कारण the key is किल्ली not in your strength. किल्ली तुझ्या शक्तीत नाही.
It's in your surrendering to God. किल्ली तुझं देवा शरण आला 100% तर त्याच्यात आहे. The devil may hold the key of your prosperity, सैतान तुझ्या समृद्धीची किल्ली कदाचित त्याच्या हातात ठेवेल, but my God holds the master key of your prosperity. माझ्या देवाच्या हातात तुझ्या समृद्धीची गुरु किल्ली आहे. Praise God. गुरु किल्ली, Amen. मास्टर की. Bible says in Luke 8 verse 27, लूकचा 8वा अध्याय 27वा वचन बायबल म्हणतं, a closed door means what is impossible for man is possible for God. बंद झालेलं दार म्हणजे माणसांना जे अशक्य आहे ते देवाला शक्य आहे. See, हा? the door may be very heavy for you. आणि ते दार कदाचित तुझ्यासाठी जड असेल. ये मॉनिटर थोडा बडा, Yes, this also. दोनों भी मॉनिटर बडा. But God lifts up the gates. पण देव मात्र दार उचलतो. He does not just lift up the handle, he can lift up the gate. फक्त हँडल देवाला उचलता येईल असं नाही, तो दारच अख्खं उचलेल. देव आहे तो. Are you saying तू असं म्हणतो का that every door has been closed on my की face? प्रत्येक दार माझ्या तोंडावर बंद होत आहे? You know, a closed door means something beautiful. तुम्हाला माहितीये बंद झालेलं दार म्हणजे सुद्धा काहीतरी सुंदर आहे. A closed door means it's time to kneel down before you walk forward. बंद झालेलं दार म्हणजे पुढे चालत जाण्या अगोदर पहिले गुडघे टेक. A closed door means you have to kneel down before God. बंद दार म्हणजे देवासमोर गुडघे टेक. See, prayer doesn't just change you, प्रार्थना केवळ तुला असंच बदलते असं नाही, but पण it opens what man has locked for you. माणसाने तुझ्यासाठी जे बंद केलंय ते प्रार्थना तुझ्यासाठी उघडते. A closed door means the enemy sees your future बंद झालेलं दार म्हणजे शत्रूला तुझं भविष्य दिसतं and is trying to block it. आणि शत्रू ते ब्लॉक करायचा प्रयत्न करतो. See, the attack itself is an assignment from the devil. तो हल्लाच सैतानाकडनं आलेली एक कामगिरी आहे. When your door is closed, जेव्हा तुझं दार बंद असतं the devil is involved. तेव्हा सैतान त्यात गुंतलेला आहे. He doesn't want you to prosper. कारण सैतानाची इच्छा नाही तू समृद्ध व्हावं. See, he wouldn't shut it if it wasn't valuable. जर ते किंमतवान नसतं, त्याला मोल नसतं, तर सैतानाने ते बंद केलं नसतं, पण त्याला माहिती आहे Amen. म्हणून तो बंद करतो. A closed door means बंद झालेलं दार म्हणजे jealousy and envy have tried to bury your destiny. ईर्ष्या, जळफाट या सगळ्या गोष्टींनी तुझ्या आयुष्याची दिशा पुरायचा प्रयत्न करणे म्हणजे बंद दार. But remember, पण एक लक्षात ठेवा, what God opens, परमेश्वर जे उघडतो no jealousy or envy can ever close it. त्या कुठलीही ईर्ष्या किंवा जळफाट का हेवा का तिरस्कार ते बंद नाही करू शकत. देवाने जर दार उघडलं तर. A closed door means God wants to show off his power. बंद झालेलं दार म्हणजे देवाला त्याचं सामर्थ्य दाखवायचं आहे. He waits until it looks impossible. आणि देव वाट बघत आहे की जोवर तुला हे सगळं अशक्य आणि अवघड होत नाही तोवर मी वाट पाहतो. And then he opens the door for आणि you. मग देव तुझ्यासाठी दार उघडायला येतो. Why? का? So no man gets the credit. म्हणजे कुठल्याही माणसाला त्याचं श्रेय मिळणार नाही, Only God gets the credit. केवळ देवाला त्याचं श्रेय मिळेल की करणारा देव आहे. So when people throw you down, तर लोक जेव्हा तुला खाली पाडतील, God has the power to lift you up. देवाकडे सामर्थ्य आहे तुला परत वर उचलायचं. Today if I stand, आज जर मी उभा आहे it is because only God has opened my door. तर केवळ देवाने माझं दार उघडलंय म्हणून मी उभा आहे. No man wanted to open a door for me, एकाही माणसाला माझ्यासाठी दार उघडायची इच्छा नव्हती, but God wanted it to be पण opened for देवाची me. इच्छा होती की माझ्यासाठी दार उघडावं. And so when people shut doors, आणि माणसं जेव्हा दार बंद करतात ना, God will open it for you. देव तुमच्यासाठी ते दार उघडेल. And he will also see nobody shuts it. आणि देव जबाबदारी घेईल की ते उघडलेलं दार परत कोणी बंद करू नये. So your open door is coming. तर तुमचं उघडलेलं दार येत आहे. Say, man may throw you in the pit, मनुष्य तुम्हाला खड्ड्यात फेकेल कदाचित, but God is digging a tunnel for you, पण देव तुझ्यासाठी तिथून बोगदा खणतोय. बोगदा which leads to the palace. जो बोगदा सरळ तुला महालात नेणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. See, but let not that prison break you. पण त्या तुरुंगात जाऊन त्या तुरुंगापायी तू तुटू नको. Let not that pit break you. त्या खड्ड्यात तू गेला म्हणून तुटू नको. Let it build you up. त्या सगळ्यातनं तू बांधला जा. Let it make you to trust on God. अजून बळकट हो, देवावर अजून विश्वास ठेव, Because God does not waste your pain. कारण देव तुझ्या वेदना वाया नाही जाऊ देत. He turns it into a तर promotion. देव तुझ्या सगळ्या वेदना तुझ्या बढतीत आणि प्रगतीत बदलतो. Tonight every pain will turn into promotion for आज you. रात्री तुझी प्रत्येक वेदना तुझ्यासाठी प्रगतीमध्ये बढतीमध्ये बदलेल. Say it now. बोला, Every pain of mine will turn into a promotion for me. माझी प्रत्येक वेदना आज माझ्यासाठी बढतीमध्ये बदलणार आहे. Say it. बोला माझ्या मागून.
माझी प्रत्येक वेदना माझ्यासाठी बढतीमध्ये बदलणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. And so when people shut you out, heaven steps in. तर लोक जेव्हा तुला असं दार बंद करून टाकतात तेव्हा स्वर्ग आत येतं. Praise God. देवाला धन्यवाद. You know, in the very start, तुम्हाला ठाऊक आहे अगदी प्रारंभी God made a beautiful garden, परमेश्वराने एक सुंदर बाग निर्माण केली. green trees, rivers, हिरवीगार झाडं, नद्या. no pain, no death, no sorrow. तिथं वेदना नाही, मरण नाही, दुःख नाही, भूक नाही, काही नाही. Our first parents, Adam and Eve, walked with God. आणि तिथे आपले प्रथम पालक आदाम आणि हव्वा, मानव जातीतला पहिला पुरुष आणि पहिली स्त्री देवासोबत चालायचे. They could walk with God, talk with God. देवासोबत चालायचे त्या बागेमध्ये. ते देवासोबत बोलायचे, चालायचे. The door of blessing was open for them. आशीर्वादांचं दार त्यांच्यासाठी उघडं होतं. But they had just one rule. पण एक नियम होता. God said, देव बोलला होता त्यांना, don't eat from the tree of the knowledge of good and evil. चांगल्या आणि वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ खायचं नाही. But they listened to the voice of the devil. पण या दोघांनी सैतानाचं ऐकलं. So the blessings were closed. मग आशीर्वाद बंद झाले, कारण करू नये तेच त्यांनी केलं. Sin and death came into the world. मग पाप आणि मरण या जगात आलं. Bible says, बायबल म्हणतं God banished them from the tree of life and from the garden of मग Eden. परमेश्वराने त्यांना एदेनच्या बागेतनं आणि जीवनी झाडापासून लांब केलं. He placed an angel at the gate आणि त्या दारापाशी, बागेच्या दारापाशी देवाने एक दूत ठेवला and they were pushed out. आणि त्यांना बाहेर काढलं. The door was closed, दार बंद झालं. like the door of Noah's ark was closed. जसं नोहाच्या तारूचं दार बंद झालं तसं एदेनेच्या बागेचं दार आदाम हव्वेसाठी बंद झालं. Years passed. अनेक वर्ष गेली. Man started knocking at God's door, मनुष्य देवाचं दार वाजवायला लागला, but the door stayed shut. पण दार तरीही बंद राहिलं. People tried to get back to God आणि लोकांनी देवाकडे परत यायचा प्रयत्न केला. with many good works, with many sacrifices. अनेक सत्कार्य, अनेक अर्पण, अनेक बरंच काही करून, सामाजिक सेवा करून प्रयत्न केला. With many good works, अनेक सत्कार्य करून प्रयत्न केला. with many religious duties. धार्मिक प्रथा रूढी पाळून प्रयत्न केला. But none of it could open the door of life. पण त्या सगळ्यातनं जीवनाचं दार उघडलं नाही. Years passed आणि मग वर्षोनवर्ष गेली, because the stain was too deep. कारण की तो डाग फार मोठा होता. Prophets after prophets spoke. संदेष्टांवर संदेष्टे आले आणि बोलले. Kings ruled. राजांचं राज्य झालं. Priests prayed. याजकांनी, पुजाऱ्यांनी प्रार्थना केली, Still the doors were shut. तरी सुद्धा दार बंदच. Then God sent the master key. मग देवाने गुरु किल्ली पाठवली. God sent his only begotten son, Jesus Christ. त्याने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त पाठवला. He came on this earth. येशू या जगात आले. He took the sins of the whole world. येशूंनी संपूर्ण जगाचं पाप घेतलं. Died on the cross of Calvary. काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. And on the third day he rose again. मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. And Jesus said आणि येशू म्हणाले in John chapter 10 verse 9, योहानाचा 10वा अध्याय 9व वचन, I am the door. मी दार आहे. Anyone who enters through me जो कोणी माझ्याद्वारे येईल will be saved. त्याचं तारण होईल. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. When Jesus was buried, येशूंना जेव्हा मेल्यानंतर पुरलं, 3 days later, त्या 3 दिवसांपश्चात he kicked open the door. येशूंनी दार लाथ घालून उघडलं, The stone rolled away कारण की कबरेची धोंड उघडली and he came out. आणि येशू बाहेर आले. That same Jesus तेच येशू can kick open any door of your life. तुझ्या आयुष्यातलंही कुठलंही दार उघडू शकतात. Praise God. हालेलुया. And Jesus said आणि येशू म्हणाले in John 14 verse 6, योहानाचा 14वा अध्याय 6व वचन, I am the way, the truth and the life. मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. No one can come to the Father without me. आणि कोणीही माझ्याशिवाय देवबापापर्यंत पोहोचू शकत नाही. That's why when Jesus died, म्हणून येशू जेव्हा मरण पावले, the curtain of the temple was torn. मंदिराचा पडदा फाटला And God brought all mankind towards him आणि because of देवाने Jesus. देवाने संपूर्ण मानवजात येशूंमुळे स्वतःकडे परत आणली. Praise God. देवाला धन्यवाद. That's why you need to trust on Jesus. म्हणून मी जे जीवाचा आटापिटा करून तुम्हाला सांगतो ना दरवेळेला की येशूंवरती विश्वास ठेवा, येशूंवरती विश्वास ठेवा, ते ह्याच्यासाठीच आहे बेटा. Mark chapter 5 says, मागचा 5वा अध्याय म्हणतो, there was a woman who suffered for 12 years. एक बाई होती, 12 वर्ष तिला त्रास होता. She had bleeding trouble. रक्तस्राव, ब्लिडिंग व्हायचं तिला. She counted them with tears. आणि इतकं ते 12 वर्ष अशी अश्रूंनी तिने मोजली की काय सांगायचं. Year after year, वर्षोनवर्ष the pain stayed. तिच्या वेदना तशाच. The blood
flowed. आणि रक्तस्राव सुद्धा थांबेना. Her hope leaked. तिची आशा आता सगळीकडनं संपत आली. She knocked on the door, तिनं दारं वाजवली, door after door, दारामागे दार वाजवलं, doctor's door, डॉक्टरांची दारं friend's वाजवली, door, मित्रांची मैत्रिणींची temple दारं doors, वाजवली, मंदिराची दारं वाजवली, custom doors. प्रथा रूढी सगळ्याची दारं वाजवली. But पण no door could help her. एकही दार उघडे ना, तिला मदत होई ना, बाईचा रक्तस्राव थांबे ना. She couldn't go to anybody's house. आणि त्यामुळे तिला कोणाच्या घरी जाता येईना. Nobody would accept a person who was having this kind of trouble. आणि त्या काळामध्ये नियम होता, अशा पद्धतीनं जर कोणाला सातत्याने रक्तस्राव होत असेल तर त्यांना हात लावायचा नाही, त्यांना स्वीकारायचं नाही. She was not just sick, आणि ती फक्त आजारी पडली एवढं नाही, she was shut out from the society. बाई आजारी आणि समाजातनं टाकलेली झाली. She was treated like the ghost among the living, आणि मग जिवंतांमध्ये तिला मात्र लोकांनी भूतासारखं वागवलं. alone, एकटी, tired, दमलेली, थकलेली, Bro- अशक्त, लुकडी, broke in finance, तुटलेली, पैसा नाही, broke in the body, संपलं म्हणजे शरीर broke in the तुटलं. spirit, सगळीकडनं- broke in the soul. सगळीकडनं बाई तुटली. जीव, आत्मा, शरीर, पैसा, अडका सरळ संपलं. Every door she tried gave her the same answer. बाई खलास झाली, कारण जे काही दार तिने वाजवलं त्या प्रत्येक दाराने तिला एकच उत्तर दिलं, No. नाही. Then she heard a whisper मग तिच्या कानावर एक आवाज आला that Jesus is coming. की म्हणे येशू येत आहेत. Her heart jumped. तिचं हृदय उड्या मारायला लागलं. The door in her chest, तिच्या छातीतलं दार it suddenly opened up. अचानक उघडलं She said, I will open up for Jesus आणि उडी now. मारून ती म्हणाली, मी येशूंसाठी आता उघडी होणार आहे. Is it possible? शक्य आहे का? होईल का? Will Jesus touch me? येशू मला स्पर्श करतील Will का? he see me? येशू मला पाहतील Will he का? take care of me? येशू मला सांभाळतील का? So she came with hope. तर ती आली आशा ठेवून. But then मग the crowd blocked her way. लोकांच्या गर्दीनं मात्र तिचा रस्ता बंद केला. She came to the street, ती आली रस्त्यावर. but it was full of the crowd. रस्ता असा लोकांच्या गर्दीनं भरलेला. People were shouting, people were pushing. लोकांचा आरडाओरडा चाललाय, लोक एकमेकांना ढकलतायत, Some were गर्दीत crying, some were laughing, चेंगराचेंगरी आहे, काही रडतायत, काही हसतायत, some were saying, move out of the way. आणि काही म्हणतायत की अरे रस्ता सोडा, रस्ता सोडा, बाजूला हो, बाजूला हो. Some were saying, who let this woman here? काही म्हणतात अरे या बाईला मध्ये कोणी आणली, She's an unclean ही woman. बाई अस्वच्छ आहे, अशुद्ध आहे, हिला कोणी मध्ये आणली. But nothing could stop her. पण ही बाई कशानेही थांबेना. She didn't shout, ती नाही ओरडली she didn't beg, आणि तिनं नाही भीक मागितली, but with humility she went behind Jesus. पण नम्रतेनं ती येशूंच्या मागे गेली. Through the pain, through the torture, through the insult, त्या वेदनेत, त्या छळात, त्या अपमानात, त्या रक्तस्त्रावात बाई आली येशूंसमोर she didn't go to get her attention. आणि लक्ष वेधून घ्यायला नाही. She just wanted to get close to Jesus. येशूंच्या मला जवळ जायचंय बास, If I can only touch the hem of his garment, आणि जाऊन मला येशूंच्या जग्याच्या काठाला फक्त जर स्पर्श करता आला तर बास, even एवढंच the केलं. thread of his garment is enough. म्हणजे येशूंच्या जग्याच्या काठाचा एक धागा जरी माझ्या हातात आला तरी माझं कल्याण होईल असा बाईचा विश्वास. That's all I need. That's all I want, that's all I need. तेवढंच मला हवंय. And she touched the hem of the garment of Jesus. आणि अशी बाई आली आणि तिनं येशूंच्या जग्याच्या काठाला स्पर्श केला. And one touch एक स्पर्श, opened heaven's door of healing for स्वर्गाचं her. दार उघडलं आरोग्याचं तिच्यासाठी. No flash, no thunder, काही तिथे गर्जना झाल्या नाही, विजा कडाडल्या नाही, काही नाही, no fire. काही आग आली नाही. But her world, her tiny world shifted. पण तिचं छोटस जग पूर्ण बदललं The bleeding stopped. आणि रक्तस्राव थांबला. ते The ठीक pain होतं. left. आणि तिच्या वेदना गेल्या The shame shattered. आणि तिची लज्जा गेली, अपमान गेला. Her storm that was raging in her heart for 12 years. जे वादळ 12 वर्ष तिच्या अंतःकरणामध्ये सुटलेलं, In a second it was calm. क्षणार्धात ते वादळ शांत झालं. In one touch. क्षणार्धात एक स्पर्श. And then Jesus stopped. मग येशू थांबले. And when Jesus stopped, the parade also stopped. आणि जेव्हा येशू थांबले त्या लोकांची परेड पण थांबली. And Jesus said, आणि येशू बोलले, who touched me? कोणी मला स्पर्श केला? The disciples laughed. तर येशूंचे शिष्य हसले Lord, everyone is touching you. की प्रभू सगळेच तुम्हाला हात लावतायत. Jesus was not asking who is bumping at me. येशू असं विचारत नव्हते की मला कोण ढकलतंय. He was talking about faith. येशू विश्वासाच्या स्पर्शाविषयी बोलत होते. He was talking about faith. विश्वासाविषयी येशू बोलत होते. And she froze. आणि ती जागच्या जागी बाई थिसली. She wanted to disappear. कारण तिला नाहीसं व्हायचं, तिला असं वाटलं की मी इथून नाहीशी झाली पाहिजे. But he turned around पण ते वळले and she knelt.
आणि मग तिने गुडघे टेकले. She was shaking. ती अशी थरथरत She होती, was crying. रडत होती. She told Jesus the whole truth. मग येशूंना तिने संपूर्ण सत्य सांगितलं की असं असं आहे. Jesus didn't scold her. येशू तिला ओरडले नाही, He didn't step back. येशू मागे गेले नाही, He didn't shame her. येशूंनी तिचा अपमान केला नाही. He spoke what nobody had spoken till then. तर कोणीही तिच्याशी कधी असं बोललं नव्हतं जे येशू बोलले. What did he say? काय बोलले? In Mark 5:34, मार्क 5 अध्याय 34 वचन. Jesus said, येशू म्हणाले, Daughter, मुली, your faith has made you whole. तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. Go in peace शांतीनं जा. from your suffering. तुझ्या त्रासातनं तू बरी झाली, शांतीनं जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. He didn't just open the door of her body, म्हणजे फक्त तिच्या देहाचं दार उघडलं असं नाही, he opened the door of her identity. तिच्या ओळखीचं, तिच्या परिचयाचं दार सुद्धा ओळखलं. He opened the door of her belonging, आणि तिचं जे काही आहे, तिच्या मालकीचं जे काही आहे, त्या सगळ्याचं दारही of उघडलं. her future. तिच्या भविष्याचं दार उघडलं. She came bleeding. ती रक्तस्त्रावात आलेली She left whole. घरी जाताना संपूर्ण होऊन गेली. See, man's no does not mean God's no. तसं माणसाने नकार दिलाय म्हणजे देवही नकार देतोय असं नसतं. Man's no cannot be the final word. माणसाचा नकार म्हणजे शेवटचा शब्द नाही असू शकत When आपल्या आयुष्यात. every door is closed, प्रत्येक दार जेव्हा बंद असेल, faith in God will still find a way. देवाच्या विश्वासावरती तुला तरी मार्ग सापडेल. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. See, God opens what shame tries to lock. आणि अपमानातनं जे काही बंद व्हायच्या प्रयत्नात आहे ते देव येऊन उघडतो. Praise God. आमेन. Jesus doesn't just heal sickness, आणि येशू फक्त आजारांना बरं करतात एवढंच नाही, He restores the soul. तर जीवाला पुनर्वसित करतात. She walked in as a nobody, ती आली शून्य म्हणून, and she walked out as a daughter of God. गेली देवाची कन्या बनून. Praise God. हा फरक आहे. मी आले शून्य, कोणी ओळखायचं नाही, कोणाला माझा पत्ता नाही. मी इथून गेले देवाची कन्या बनून. Say that. The world shut her out. संपूर्ण जगाने तिला बंद केलेलं. Jesus opened his arms wide for her. येशूंनी हात पसरले आणि म्हटले, कम ऑन, ये, मी तुझा बाप आहे, मला पहिली तर मिठी मार, आजा. One touch of my Jesus माझ्या येशूंचा एक स्पर्श is stronger than 12 years of pain. 12 वर्षाच्या वेदनेपेक्षा फार बळकट आहे. If faith can crawl through the cracks to meet Jesus, all the blessings will be yours. आणि विश्वास जर चिरा पडलेल्या दारांमधून सुद्धा सरपटत आला ना, आतमध्ये रांगत आला ना, तरी सगळे आशीर्वाद तुझे होऊ शकतात. चिरा पडलेल्या दारांमधून सुद्धा जर विश्वास रांगत आत Yes. घुसला तरी सगळे आशीर्वाद तुझे होऊ शकतात. एवढं सामर्थ्य आहे. Yes. Faith has. विश्वासात एवढं सामर्थ्य आहे बेटा. See, विश्वास. you may feel shut out तुला असं वाटत असेल, क्या करे, सबने मुझे छोड़ दिया, or shut down. मला असं वाटतं की मला सगळ्यांनी सोडलं, मी सगळ्यांना नकोसा झालो, सगळ्यांनी मला बंद केलं, तोंडावर दारं बंद करतात, असं कुठे होतं का, Or maybe pushed aside. किंवा मला ढकललं. If you can just reach जर तुला पोचता आलं फक्त and touch my Jesus, आणि येशूंना स्पर्श करता आला, He will open a new door for येशू you. नवीन दार तुझ्यासाठी उघडतील. येशूंपर्यंत पोचायचं बघा. मधल्या अडचणी इग्नोर. See, people may forget you. लोक तुला विसरतील रे, Heaven will not forget you. कदाचित लोक तुला विसरतील, स्वर्ग नाही विसरणार तुला. People may abandon you. लोक तुला वाईट टाकतील, Heaven will not abandon स्वर्ग नाही you. तुला वाईट टाकणार. Jesus is still walking. येशू तरी चालतायत, Jesus is still working today. आणि येशू तरी आज कार्य करतायत. Jesus is still healing येशू today. अजूनही लोकांना आरोग्य देत आहेत. Jesus is still stopping for people who येशू have faith. अजूनही लोकांसाठी थांबतायत. ज्या लोकांना वेदना असतात आणि येशूंचं नाव घेतात त्यांच्यासाठी येशू थांबतात. He still stops for people having faith. आणि ज्या लोकांमध्ये विश्वास आहे त्या लोकांसाठी येशू आजही अजूनही 20-25 सालात सुद्धा थांबतात. AI च्या जगात पण येशूला हाक मारली तर येशू थांबतात. सो व्हॉट इफ इट इज AI वर्ल्ड, डझंट मॅटर. Man closed the door of the temple also for her. माणसांनी या बाईसाठी मंदिराचं दारही बंद केलं होतं. Jesus opened the temple for her because of his power. येशूंनी मंदिराचं दार पण तिच्यासाठी उघडलं. Once येशूंच्या Jesus सामर्थ्यामुळे. touches you, एकदा का येशूंनी तुला स्पर्श केला, blesses you, आशीर्वाद दिला, delivers you, सुटका दिली, people who rejected you will honor you. की ज्या लोकांनी तुला नाकारलं होतं ना तेच लोक तुझा मान करतील.
Your family that discarded you will accept you. ज्या तुझ्या फॅमिलीने तुला टाकून दिलं होतं ती तुझी फॅमिली तुला स्वीकारेल. असं होईल. होईल. Let the crowd block your way. लोकांच्या गर्दीनं तुझा रस्ता अडवू दे. Your faith will clear the way. तुझा विश्वास तुझ्यासाठी रस्ता तयार करेल. Your faith in Jesus will clear the way. येशूंवरचा तुझा जो विश्वास आहे तो तुझ्यासाठी रस्ता तयार करेल, क्लिअर करेल. That woman did not need an appointment. त्या रक्तस्रावी स्त्रीला काही येशूंच्या अपॉइंटमेंटची गरज नाही पडली. Just access to his robe. बस मला फक्त त्यांच्या जग्यापर्यंत पोहोचू द्या, रेटारेटी करून मला तिथपर्यंत जाऊ दे. Let me only touch the thread of his garment. मला जाऊन येशूंच्या जग्याच्या धाग्याला, काठाला पण नाही, धाग्याला स्पर्श करू द्या. The world called her unclean. जग तिला म्हणायचं अशुद्ध बाई, अस्वच्छ बाई. My Jesus called her my daughter. येशूंनी तिला म्हटलं माझी बाई, माझी कन्या. जिला म्हणायचं जग ही घाणेरडी बाई, अशुद्ध बाई, तिला येशू म्हणतात ही माझी बाई, See, ही माझी कन्या आहे. doctors drained her of her money. डॉक्टरांनी तिचा सगळा पैसा संपवला. Jesus restored her. येशूंनी तिला पुनर्वसित केली. Praise God. देवाला धन्यवाद. There was a man, he had his hand locked from his shoulder. एक माणूस होता त्याचा हात असं खांद्यापासून चालेना. He could not lift it up. त्याला तो हात वर करता येईना. He was finding it very difficult to work. अवघड जायचं त्याला काम करायला. And so, in the workplace, तर त्याच्या ऑफिसमध्ये he was not able to work. त्याला कामच करता येत नसे. They removed him from the job. मग त्यांनी शेवटी त्याची नोकरी काढून टाकली. He suffered such a त्याला lot. कामावरनच काढून टाकला त्यांनी. त्याचा हात चालेना म्हणून त्याला इतका त्रास झाला. No medicines were working on him. औषध त्याच्यावर काम करेना. Doors were locked for him. दार त्याच्यासाठी बंद झालं तोंडावर. One day somebody told him to come to our Dapodi church. एके दिवशी कोण भल्या माणसाने त्याला सांगितलं की अरे दापोडीला असं चर्च भरतं, तू जा ना. He came. तो आला. And in the last prayer, शेवटच्या प्रार्थनेत he cried out. रडला तो He said, Jesus, आणि म्हणाला येशू you have to heal me today. तू आज मला बरं कर, Otherwise, नाहीतर I will commit मी suicide. आत्महत्या करीन, मी जीव देईन. I don't want to live such a wretched life. मला नाही असं भयानक जीवन जगायचं. हात वर जात नाही, काम करता येत नाही. That evening, त्या सायंकाळी Jesus touched him येशूने त्याला स्पर्श केला and healed him. आणि बरंही केलं. He started moving his hand. त्याचा हात तो हलवायला लागला. He was so happy. एवढा आनंद झाला त्याला. The pain was gone. वेदना गेल्या, दुखायचं थांबलं. He got a new job. नवीन नोकरी लागली. Today he's so happy. आज तो इतका आनंदी आहे ना. He says, I will never leave Jesus आणि तो म्हणतो now. मी येशूंना आता कधीही सोडणार नाही. Praise God. असे येशू सापडले तर कोण सोडणार आहे. मी तर कधी नाही सोडणार. बरोबरच केलं त्यांनी. You are not too far. तुम्ही सुद्धा फार लांब नाहीये. You are not too broken. तुम्ही सुद्धा एवढे पण तुटलेला नाही बरं You का. are not too late. तुम्ही एवढे पण उशिरा आलेला नाहीये. Healing and blessing and deliverance is still in the hands of Jesus. आरोग्य, आशीर्वाद, सुटका अजूनही येशूंच्या हातात आहे. Just reach out to him. केवळ येशूंपर्यंत पोहोचा. Push through the crowd if you have to. आणि अगदी गर्दीतनं रेटारेटी करून यावं लागलं तरी या. Because your miracle is waiting for कारण you. तुझा चमत्कार तुझी वाट Your पाहत आहे. blessing is waiting for तुझा you. आशीर्वाद तुझी वाट पाहत Your आहे. healing is waiting for तुझं you. आरोग्य तुझी वाट पाहत Your आहे. restoration is waiting for तुझं you. पुनर्वसन तुझी वाट पाहत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You know, faith does not need a spotlight. तुम्हाला माहितीये विश्वासाला असा फोकस लाईट लागत नाही. It just needs a savior, विश्वासाला फक्त मुक्तिदाता लागतो, a savior's touch. तारणारा लागतो, मुक्तिदात्याचा स्पर्श लागतो. विश्वासाला फोकस नाही. So don't give up, मग हार नका मानू. because कारण your moment of miracle is just round the bend. तुमच्या चमत्काराचा क्षण हे बघ इथपर्यंत आला. इथपर्यंत हे बघ इथंच आहे. हे बघ इथंच आहे. In fact, it is just one touch away. एक स्पर्श लांब आहे. तू असा स्पर्श केला की तुला तुझा चमत्कार मिळेल. The same Jesus तेच येशू who healed her ज्यांनी या बाईला बरं केलं is still walking today. आज इथेही चालतायत आणि कार्य करतायत. आजही He's still waiting for a bleeding woman. आणि वाट पाहतायत कोण आहे इथे अशी रक्तस्रावी बाई. कोणी आली आहे. He's still waiting for the blind. आहे कोणी आंधळा. He's still waiting for the sick. आहे कोणी आजारी इथं. He's still waiting for the demon आहे possessed. का कोणी सैतानग्रस्त. जशी ती बाई आली आम्हाला तर ते किंचाळणं ऐकू आलं की आम्हाला राहवतच नाही. Say, still waiting. How is that lady now? कशी आहे ती बाई आता. बरी आहे. Is she कुठे आहे? fine? अच्छी Praise हो गई. God. She's देवाला fine. धन्यवाद. चांगल्या झाल्या. सुटका मिळाली. What seems hard becomes easy when Jesus is around. जे अवघड असतं ना, जे अवघड वाटतं ना, येशू आल्यानंतर ते सगळं सोपं होतं. My God will make things move for you. माझा देव तुझ्यासाठी गोष्टी पुढे करेल ना. तू डोक्याला हात लावून काय बसलाय. He will make your hard path smooth. आणि देव तुझ्यासाठी तुझा सगळा अवघड मार्ग सपाट मऊ करेल. He will help you. देव तुला मदत करेल. You just keep walking. तू केवळ चालत राहा.
No more big rocks on the way now. आणि आता अजिबात मोठे खडक आपल्या मार्गात येणार नाहीत. God will flatten the bumps. आणि देव आपल्यासाठी सगळ्या त्या खडकांना सपाट करेल. You know the road roller? तुम्हाला माहिती आहे रोड रोलर? When the road roller moves, रोड रोलर जेव्हा चालतो every stone is crushed along the way. प्रत्येक जो काही धोंडा असेल खडक असेल तो सपाट होतो, चुरा होतो, चुरा. Amen. रोलर आल्यानंतर My God moves like a road roller. माझा देव तसं रोड रोलर सारखा येतो. He will crush everything that comes your way. आणि जे काही तुझ्या मार्गामध्ये येणार ते सगळं मारणार. Amen. ते सगळं मारणार. My life is changed because of Jesus. अरे माझं जीवन बदललं येशूमुळे. Before, अगोदर it was hard like climbing a mountain. अवघड होतं सगळं, म्हणजे डोंगर चढण्या इतपत अवघड होतं. But with Jesus, येशू आले it seems as though I'm going downhill. आणि असं वाटायला लागलं की अरे किती सपाट आणि किती असा घसरडा रस्ता, एकदम पटापटा मी जातोय. Amen. आमेन. Before उतार आहे. Jesus, it was only climbing a hill. येशू येण्या अगोदर माझ्या जीवनात मला असं वाटायचं मी टेकडी चढतोय. Now, येशू with आल्यावर Jesus, येशूंच्या सोबत it is walking downhill. घसरगुंडीवरनं आपण आरामात कसं येतो खाली, तसा येतोय मी. That is the kind of change came in my life. असा बदल माझ्या जीवनात येशू आल्यानंतर आलाय. Because he clears up all the mess in our lives. का आपण जे गोंधळ घालतो ना आपल्या आयुष्यात, ते सगळे गोंधळ येशू आपल्यासाठी साफ करतात. He cleans up the path before us. सगळी केलेली घाण आपणच केलेली असते. येशू ख्रिस्त आपल्यासाठी साफ करतात. आपण केलेलं येशूनीच करतात. Say, today I don't trip as I used to before. आता मी नाही अडखळून पडत जसं अगोदर अडखळून पडायचो. Because he sets the stage for me. कारण येशू माझ्यासाठी मंच तयार ठेवतात. He gets everything ready for me. येशू माझ्यासाठी सगळं तयार करतात. आता नाही मी ठेचा खात. Like setting up tables before my enemies. माझ्या शत्रू समोर माझ्यासाठी मेज मांडतात. हालेलुया. Like sometimes the husband goes home and the wife sets up the dinner table for you. जसं कधी कधी नवरा रात्री कामावरून उशिरा घरी आला तर बायकोने कसं मेज तयार ठेवलेला असतो जेवणाचा नवऱ्यासाठी. The तसं husband is so happy. मग नवऱ्याला आनंद होतो. Otherwise, just imagine going from work to home, then preparing the food. नाही तर मग कल्पना करा नवरा कामावरून सुटला मग घरी गेला मग त्यांनी जाऊन संध्याकाळी स्वयंपाक पण करायचा. But पण after a hard day's work, संपूर्ण दिवस मेहनत करून when he comes in, जेव्हा नवरा घरी येतो he sees the table आणि laid. त्यांनी जर पाहिलं की टेबल किती छान मांडलंय, He's so happy. स्वयंपाक तयार आहे, त्याला आनंद होतो. That's our God. तसा आपला देव He आहे. prepares a table for तो you. आपल्यासाठी मेज तयार करतो. Yes. 1 Corinthians 16:9 says एक so. करीन 16:9 मध्ये असं लिहिलंय, For a wide door and effective door has been opened up for एक me. मोठं आणि प्रभावशाली दार त्याने माझ्यासाठी उघडलंय. That's why Jesus said म्हणून येशू म्हणाले in Matthew 7 verse 7, मत्तई 7:7, ask and you shall receive. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, Seek and you shall find. शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, Knock and the door shall be opened for you. वाजवा म्हणजे तुमच्यासाठी दार उघडेल. Now is your time. आता वेळ तुमची आहे. Ask मागा and you will receive. तुम्हाला मिळेल. Now is your time. आताची वेळ तुमची आहे. Something glorious is going to happen. काहीतरी वैभवशाली आता घडेल. The door that has been closed will be opened up by Jesus. Let it be any door, strong door, iron door, brass door. It will be opened by Jesus. जे दार तुमच्यासाठी बंद झालंय ते दार आता येशू तुमच्यासाठी उघडतील. लोखंडी असू दे, पितळी असू दे, कुठलेही असू दे, He will open the door for you. येशू तुमच्यासाठी ते दार उघडतील And He will take you through that door. आणि त्या दारातून तुम्हाला आत नेतील. Door means what? दार म्हणजे काय? Success, यश, lifting, वर येणं, elevation, उत्कर्ष, blessings, आशीर्वाद, deliverance, सुटका, healing, आरोग्य, breakthrough, नवीन सुरुवात, opportunities, संधी, new opportunities, नवीन संधी, fresh start. नवीन सुरुवात. That is the door. यालाच It's called the म्हणतात. door of opportunity. यालाच म्हणतात दार उघडणं, संधीचं दार उघडणं. And when the door of opportunity is closed, आणि संधीचं दार बंद झालं you panic. की मग आपला गोंधळ You होतो. get into मग depression, आपण नैराश्यात जातो, delay. मग उशीर होतो, You are tired. तुम्ही दमता. You are qualified for that door, but the door doesn't open. त्या दारासाठी तुम्ही शिक्षित असता पण ते दार उघडत नाही. That is closed doors. ते बंद झालेलं दार आहे. And that brings disappointment. त्यातून नाराजी येते. But पण my God has the power to open such doors. माझ्या देवाकडे अशी दारं उघडायचं सामर्थ्य आहे. Amen. आमेन. If you only trust, जर फक्त तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला if you only surrender your heart to Him, आणि हृदय जर त्याला संपूर्ण दिलं yes, तर
You don't fight back. तुम्ही परत भांडायला जाऊ नका. What you see outside in the world आज या जगात तुम्ही जे काही बघताय is not what God wants. ते देवाला नकोय. Killing, beating. लोकांची मारामारी, लोकांचं खून करणं, God does not accept all this. देव नाही स्वीकारत हे सगळं. शिव्या, शाप, मारामारी, खून. Say. Because if I beat you up, कारण मी जर तुला मारलं you also belong to that same God. तर तूही त्याच देवाच्या मालकीचा आहेस ना. I belong to the same God. आणि मीही त्याच देवाचा आहे. It's like a father having two children. मग बापाची दोन मुलं असतात ना, तसं आहे हे. Which father will like two children fighting among themselves? कुठल्या बापाला आपली दोन मुलं आपसात भांडताना आवडतील? Our God is a heavenly father. तसं आपला स्वर्गीय बाप आहे. If you forgive, जर आपण क्षमा केली, if you live right, योग्य जगलो, He will bless you. देव तुला आशीर्वाद देईल. Tonight, आज रात्री just seek His face केवळ त्याचं मुख शोधा and accept Him in your heart आणि त्याला आपल्या हृदयात स्वीकारा and see the change that will take place. आणि पहा जो बदल तुमच्या जीवनात. Are you ready to cry to Him? तयार आहात त्याच्या समोर रडायला? Then raise one hand towards heaven. असाल तर एक हात वर कराल One hand placed on the afflicted part of your being आणि दुसरा हात तुम्हाला जिथे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा and cry out to God आणि रडून देवाचा धावा करा. with your whole heart. संपूर्ण हृदयाने रडायचं. This is not any custom, it is the relationship हे with God. आमच्यातली प्रथा किंवा विधी किंवा हमारे में ऐसा करते हे असा हा प्रकार नाहीये बेटा. हे देवाशी नातं बांधतोय आपण. Are you ready? तयार आहात? Are you ready to pray? तयार आहात प्रार्थना करायला? And Jesus will touch you right now. येशू तुला आत्ता लगेच स्पर्श करतील. Say, my God, डोळे बंद करा. म्हणा, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Lord Jesus, प्रभू येशू, I am in a mess. माझी बर्बादी झाली. My life is miserable. माझं जीवन भयानक I आहे. have no peace. मला शांती I have नाहीये. no joy. माझ्यात आनंद Things are नाहीये. not moving. गोष्टी घडत I नाहीये. am standing before a locked door मी बंद झालेल्या दारासमोर उभा आहे and it is not opening. आणि ते दार उघडतच I don't know नाहीये. what to do. मला समजत नाही मी काय If करू. you don't help me, जर तू मला मदत केली I नाही shall surely तर die. मी नक्की मरणार आहे. Lord Jesus, प्रभू येशू, come into my heart. माझ्या हृदयात ये. Change my life. माझं जीवन बदल. Help me मला now. आताच्या आता मदत कर. Touch me now. मला स्पर्श कर. Bless me now. मला आशीर्वाद दे. Heal me now. मला बरं कर. See, Jesus is coming. बघा, येशू येत He आहे. is coming. येशू येत आहे. That same Jesus तेच येशू who healed that woman ज्यांनी त्या बाईला बरं केलं, with the bleeding trouble. रक्तस्रावी बाईला ज्या येशूनी बरं केलं, He is walking even tonight. तेच येशू आज रात्री इथे येत आहेत He is walking tonight. आणि तुमच्यामध्ये चालतायत And he is touching. आणि स्पर्श करतायत. He is waiting for people to touch him. वाट पाहतायत की लोकांनी येशूंना स्पर्श करावा. Who will touch me and I will heal him? कोण मला स्पर्श करेल आणि मी त्याला बरं करीन. Who will touch me and I will open the door for कोण them? मला स्पर्श करेल आणि मी त्याच्यासाठी दार उघडीन. He is touching you right now. येशू तुला आता स्पर्श You करतात. also touch him right तुम्ही now. पण येशूंना आता स्पर्श करा. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave the people सोड in या Jesus' लोकांना. name. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. The door of healing is opening for you. आरोग्याचं दार तुमच्यासाठी The उघडतंय. door of healing is opening for you. आरोग्याचं दार तुमच्यासाठी उघडतंय. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Receive the touch in Jesus' name. येशूंचा स्पर्श येशूंच्या नावात स्वीकारा. Every body pain, अंगवेदना vanish in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Every headache, डोकेदुखी leave the people in Jesus' सोड name. येशूंच्या नावामध्ये लोकांना. Swelling in the body, अंगावर आलेली सूज, people who have swelling in the body, त्या लोकांच्या अंगावर सूज आहे, let it be gone in Jesus' name. येशूंच्या नावात ते निघून जाऊ दे. Let that swelling go in Jesus' ती name. सूज येशूंच्या नावात जाऊ दे. Check up in your body. आपलं शरीर तपासा. Something is happening. काहीतरी घडत आहे. You have touched the garment of Jesus. तुम्ही येशूंच्या झग्याला स्पर्श केला. You have touched it by faith. तुम्ही विश्वासाने स्पर्श केला. So the healing is going inside of you. म्हणून आरोग्य तुमच्या आत जात आहे. You have touched the hem of the garment of तुम्ही Jesus. येशूंच्या झग्याच्या काठाच्या
धाग्याला स्पर्श केला And so you are being healed now. म्हणून तुम्हाला आता आरोग्य मिळतं. Receive the healing in Jesus' name. आपलं आरोग्य येशूंच्या नावात स्वीकारा. Come on, call out to Jesus. चला सगळ्यांनी येशूंचा धावा Say, करा. Jesus, heal me म्हणा now. येशू मला बरं कर. Jesus, deliver me येशू now. मला आता सुटका दे. Jesus, touch me now. येशू मला आता स्पर्श कर. Send your power in me तुझं सामर्थ्य माझ्यात घाल and heal me. आणि मला बरं कर. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Ulcer. अल्सर. People suffering with त्या ulcer. लोकांना अल्सर झालंय. Be healed in Jesus' येशूच्या name. नावात बरे व्हा. Tumor. ट्यूमर. People suffering with त्या tumor. लोकांना ट्यूमर झालंय. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Tuberculosis. क्षयरोग. People suffering with TB. ज्या लोकांना क्षयरोग झालाय. Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य In दे. Jesus' name. येशूच्या In नावात. Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. People suffering with cancer. ज्या लोकांना कॅन्सर झालाय. Oh God, have mercy on माझ्या them. देवा त्यांच्यावर दया कर. Touch them, त्यांना Lord. स्पर्श कर प्रभू. Deliver them, त्यांना Lord. सुटका दे प्रभू. Have mercy on त्यांच्यावर them, दया कर Lord. प्रभू. Come on, say Jesus. म्हणा येशू Touch me now. मला आता स्पर्श कर. Heal me now. मला आता बरं कर. Deliver me मला now. आता सुटका दे. And see, He will touch you. आणि बघा येशू तुम्हाला स्पर्श Check करते. up in your bodies. आपलं शरीर तपासा. Something is happening. काहीतरी घडत आहे. Some change is taking काहीतरी place. बदल येत आहे. Some healing is taking काहीतरी place. आरोग्य घडत आहे. Those who are blind, जे आंधळे आहेत Lord, touch them, प्रभू Lord. त्यांना स्पर्श कर. Give them sight right त्यांना now. दृष्टी दे आता यावेळेला. In Jesus' name. येशूंच्या नावात. Let the deaf ears open in Jesus' बहिरे name. खान येशूंच्या नावात उघडू दे. Bleeding trouble. रक्तस्त्रावाचा आजार. Bleeding trouble. रक्तस्त्रावाचा आजार Let it stop in the name of Jesus. येशूंच्या नावात थांबू दे. Lord Jesus, प्रभू येशू heal them त्यांना आरोग्य दे. in Jesus' name. येशूंच्या नावात. Locked shoulders. ज्यांचे खांदे चालत नाहीत. You cannot lift up your hand. हात आणि खांदा चालत नाही. Lord वर करता येत Jesus, I नाही. pray. प्रभू मी प्रार्थना करतो Open up those frozen shoulders. त्यांच्यासाठी देवबाप्पा तू आरोग्य दे. त्यांचे हात आणि खांदा चालायला लागू दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Start moving your hands आपला हात हलवायला लागा and check it up. आणि तपासा. Let the lame walk in Jesus' लंगडे name. येशूंच्या नावात चालू देत. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Swelling in the body. अंगार आलेली सूज Vanish in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Skin disease. त्वचा रोग Go in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Piles problem. मूळ व्याधाचा आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Spondylitis. मानेचा आजार Lord, have mercy on प्रभू them त्यांच्यावर दया कर and heal आणि them त्यांना आरोग्य दे. in Jesus' name. येशूंच्या In नावात. Jesus' name. येशूंच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Now you devil आता सैताना who is troubling the जो people, लोकांना त्रास देतो I command you in तुला मी Jesus' name. आज्ञा करतो येशूंच्या नावात. Leave. सोड. Devil, go in Jesus' name. सैताना येशूंच्या नावात जा. Devil, go in Jesus' name. सैताना येशूंच्या नावात जा. Leave. सोड. See, the devil is leaving. सैतान चालला बघा. See, the devil is leaving. सैतान चालला बघा. Every witchcraft power, चेटू करणी every demonic power, सैतानी शक्त्या leave them in Jesus' name. सोड त्यांना येशूंच्या नावात. Lord, have mercy on them. प्रभू या लोकांवर दया कर. Touch them. त्यांना स्पर्श कर. Deliver them. त्यांना सुटका दे. Every divination power, leave. सर्व तंत्र मंत्र विद्या निघून जाऊ दे. Every witchcraft power, leave. चेटू करणी निघून जाऊ दे. You also say, तुम्ही पण म्हणा say, devil, leave me in Jesus' name. सैताना मला येशूंच्या नावात सोड. Say, witchcraft power, leave me in Jesus' चेटू name. करणी मला येशूंच्या नावात सोड. Say, demonic power, leave me in Jesus' name. सैतानी शक्त्या येशूंच्या नावात मला See, सोड. it is leaving you. ते चाललं बघ. It is leaving ते you. चाललं बघ. In Jesus' name. येशूंच्या नावात. Those couples who need children, ज्या जोडप्यांना संतान हवंय Lord, bless them with the child. प्रभू त्यांना संतानाचा आशीर्वाद दे. Touch them right त्यांना now. आताच्या आता स्पर्श कर Touch the woman's womb आणि त्या स्त्रीच्या गर्भाशयाला स्पर्श कर and the fallopian tubes आणि त्या बीजांड कोशांना स्पर्श कर and heal her. आणि आरोग्य दे. Heal the man आरोग्य दे त्या पुरुषाला त्या and स्त्रीला bless them, Lord. आणि त्या जोडप्यांना संतान दे. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. Lord, प्रभू those who need financial blessings, ज्यांना आर्थिक आशीर्वाद हवाय bless them financially, त्यांना Lord. आर्थिक आशीर्वाद दे. Open up the doors, दार उघड त्यांच्यासाठी. blessed doors, आशीर्वादित दार उघड and let them walk into the blessing. आणि आशीर्वादांमध्ये त्यांना चालायला लाव. Give them a breakthrough, त्यांना Lord. नवीन कोरी सुरुवात दे प्रभू. Those who are in debts, ज्यांना कर्ज झालंय remove them from their त्यांना debts. कर्जातून काढ. Lord, those who need a house, give them a house. प्रभू ज्यांना घर हवंय त्यांना घर दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना Lord. बढती हवी आहे त्यांना बढती दे. Fulfill their heart's त्यांच्या desires. सर्व मनोकामना पूर्ण कर. They didn't come to me, ते माझ्याकडे नाही आले, they came to you. ते तुझ्याकडे आलेत. They came to the sweet name of Jesus. ते येशूंच्या गोड नावाकडे आले. They're asking in the name of Jesus. येशूंच्या नावात ते मागतायत. So you answer them. म्हणून तू त्यांना उत्तर दे. You are a God. तू
आमचा देव आहेस, You are a तू creator. आमचा निर्माण करताय. Help them. त्यांना सहाय्य कर, Wipe away their tears त्यांचे अश्रू पुसून टाक and bless them, आणि Lord. त्यांना आशीर्वाद दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Those who are smoking will smoke no more. जे सिगरेट पितायत ते आता पिणार नाहीत. Those who are chewing tobacco will chew no more. जे तंबाखू खातायत ते आता तंबाखू खाणार नाहीत. Every alcohol will depart. दारूचं व्यसन निघून जाईल In Jesus' name. येशूंच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Thank you, Master. धन्यवाद देव बाप्पा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen and आमेन, amen, amen. आमेन. Give a mighty clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा. Mighty clap to Jesus. जोरात टाळी वाजवा And don't worry, आणि काळजी करू नका. whatever trouble you are going through, ज्या कुठल्या त्रासातून तुम्ही जात असाल, God is there. देव आहे. Say, God is there. देव आहे ना. My God doesn't die. माझा देव मरत So नाही. you don't have to worry. तुम्ही काळजी करायची गरज नाही. Just trust on Him केवळ देवावर विश्वास ठेवा. and He will take care of your needs. देव तुमच्या गरजा सांभाळेल. Amen. आमेन. Now we will hear a few.